नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला भेटण्यासाठी खास तुमच्याकडे आले आहेत. तुम्हाला वाटत आहे की हा संदेश खोटा आहे, कोणीतरी तुमची फसवणूक करत आहे. परंतु तुम्ही जर देवाला मानत असाल तर तुम्हाला देव कुठेही आणि कुठल्या मार्गाने येऊन साथ देईल हे कोणी सांगू शकत नाही. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडून एक पुण्याचे काम घडवून तुम्हाला स्वामी मार्गात येण्याचा एक मार्ग स्वामी मोकळा करून देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आजच तू चिंता करणे थांबव, रडणे थांबव. आज तुझ्या जीवनात मी असा व्यक्ती पाठवत आहे जे तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहेत. त्यामध्ये तुझ्यासाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य भरभरून मी पाठवले आहे. तुमच्या आयुष्यात असे काही बदल आणि चमत्कार घडतील ज्याची कधी तुम्ही अपेक्षा केली नाहीत आणि ते पाहून तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल. जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटत होती ती आज तुम्हाला पूर्ण झालेली दिसेल. स्वामी म्हणतात, जर का तुमचा स्वामींवरती आणि स्वामी महाराज यांच्या संदेशावरती विश्वास असेल आणि तुम्ही हे संदेश मनाने आणि अंतर्मनाने ऐकत असाल तर तुम्ही स्वामींचे सच्चे प्रिय भक्त आहात आणि तुम्ही स्वामींपर्यंत येण्यासाठी तुमची निवड स्वामींनी केली आहे. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. तो तुम्ही आनंदाने स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ महाराज हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर स्मरण करताच उभे राहावे असे आपली स्वामी आहे, जे तुम्हाला संकटामध्ये एकटे सोडत नाहीत आणि जे तुम्हाला मदतीला धावून येतात. ती आपली स्वामी आई आहे. ती तुमच्यासाठी प्रत्येक वेळी हात देते, जे आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेते, जी तुम्ही केलेल्या गुन्ह्याला शिक्षा न देता तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते, जे सुखदुःखाच्या पलीकडे आहे. ते आपले त्रिगुणात्मक आपली स्वामी आई आहे, जिथे लय, उत्पत्ती, स्थिती अशा काहीच संधी नाहीत. तिथं फक्त आनंद आणि आत्मविश्वास हीच गोष्ट आहे. ती म्हणजे आपली स्वामी आई. जर तुम्हाला या युगामध्ये गुरुमाऊली म्हणजे काय हे पाहायचे असेल तर फक्त स्वामी आई यांचे नाव आठवून पहा. स्वामी म्हणतात, बाळा, तू कधीही असा विचार करू नकोस की मी खूप कमवले म्हणजे जीवन सुखी होईल. स्वतःचं लेकरू कमवते म्हणून कधीही जास्त गर्व करू नका आणि दुसऱ्याचं कमवत नाही म्हणून त्याला कधीही खंतामध्ये सोडू नका. कारण वेळच आहे, ती कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. कधीही पैसा, धन, दौलत याचा मोह करू नका आणि त्यांचा कधीही मोठेपणा दाखवू नका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, उशिरा भेटलेल्या गोष्टीचा आनंद एक वेगळाच असतो. कोणी कितीही काही बोलू द्या, तुमच्याजवळ असलेल्या गोष्टी या तुमच्या संकटकाळी कधीही तुम्हाला मदतीसाठी येत नाहीत, परंतु तुम्ही कमवलेली माणुसकी ही तुम्हाला नेहमीच साथ देते. त्यामुळे जीवन हे असे जगा की जसे रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती अतिशय सुबक आणि रेखीव सुंदर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आपलं आयुष्य कधीतरी संपणार आहे हे अधिक माहीत असून देखील तुम्ही सुंदर बनवून जगण्याचा प्रयत्न करा. जरी नशिबाने साथ मोडली तरीही कधीही हार मानायची नाही. आपल्या हिमतीवर जगायचं. मागचे सारे आठवून रडत बसण्यापेक्षा जो भविष्यकाळ येणार आहे, ज्या देवाने पुढे आपल्याला संधी दिल्या आहेत त्यांचा आपण सोनं करायचं आहे. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नाही. फक्त एक ठेच लागली म्हणून तिथेच थांबायचं नाही आणि आपलं ध्येय तिथेच सोडून कर्तृत्वापासून आपण दूर ठेवायचं नाही. कारण स्वामी हे फक्त तुमचे कर्तव्य पाहून तुम्हाला यश देतात. आयुष्यात काही प्रवास हे नेहमी एकट्यानेच करावं लागतात. त्यावेळेस ना तुमची नाती गोती ना मित्रपरिवार हे कोणीच सोबत येणार नाही. फक्त स्वामी आई तुमच्या पाठीवरती हात ठेवून तुम्हाला त्या मार्गावरती चालण्यासाठी आश्रय देते. जे घडेल ते सहन करायची ताकद ठेवा. बदलत्या जगाबरोबर
बदलायचं असतं हे कधीही विसरू नका. आणि कितीही मोठे संकट आले तर तिथंच मोडून न पडता कुठून कशी सुरुवात करायचं हे ठरवून तुम्ही त्या मार्गावर निस्वार्थपणे चालत राहा. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं आणि दुःख अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी चालत नाही किंवा घाबरता नाही, परंतु तुम्ही इतरांना हसवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. जर तुमच्या पंखामध्ये बळ आल्यासारखं वाटत असेल तर कधीही आपली नाती गोती आई वडील सोडून दूर उडू नका. कारण तुम्ही कितीही दूर उडालात तरी तुम्हाला शेवटी जमिनीवरच पडावं लागतं. म्हणून आपल्या आईवडिलांना कधीही विसरू नका. स्वामी म्हणतात की आईवडिलांची सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे, जी की तुम्हाला माझ्यापर्यंत अगदी सहजपर्यंत पोहोचू शकते. जीवनात आपण खूप वेळा हाडतो पडतो, कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला चुकवून मातीतही घेऊन जातात, परंतु त्यावेळी खचून न जाता त्यातून कसं बाहेर येता येईल हे तुम्ही ठरवायला हवं. परंतु तुमच्या जीवनात जर कोणी साथ देतही नसेल तरीही घाबरू नका. माझी स्वामी आई सदैव माझ्यासोबत आहे हे लक्षात ठेवून तुम्ही कार्य करत राहा. देव तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला वाईट प्रसंगातून बाहेर काढतील. जर का तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर एकदा डोळे बंद करून आत्ताच स्वामी समर्थ महाराज यांच्या नामाचा जप करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमची प्रार्थना आणि तुमच्या भावनेची तळमळ स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि स्वामी तुमच्यासाठी स्वर्गाचे दार खुले करतील. तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधीही विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले आहे त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपले अनमोल जीवन. संसार म्हणला की नातीगोती आलीच, त्यामुळे प्रत्येकाने कुटुंब अवस्थेमध्ये कधीही एकमेकाचा राग करून आपले जीवन व्यर्थ घालवण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्या जीवनाला किंमत ही तुमच्या नात्यागोत्यामुळेच आहे, नाहीतर तुम्ही सुख दुःख या गोष्टी अनुभवूच शकणार नाहीत. तुम्ही स्वामींवर प्रेम करत असाल, स्वामींवरती तुमचा खूप विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून स्वामी तुम्हाला आशीर्वादाचा वर्षाव करत राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.